दाओसमध्ये पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जात भारताचे केंद्रीय मंत्री, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळानं भारत प्रथम या दृष्टिकोनातून भारताची विकासगाथा मांडली. गुंतवणूक आणि इतर संसाधनांसाठी भारतात राज्यांमध्ये स्पर्धा करत असतानाही या नेत्यांनी स्पर्धात्मक मानसिकता बाजूला ठेवून एकजुटीनं आपले विचार मांडले. दाओस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीसाठी आतापर्यंतचं सर्वात मोठं शिष्टमंडळ पाठवलं आहे. यामध्ये 5 केंद्रीय मंत्री आणि 3 राज्यांचे मुख्यमंत्री, सरकारी अधिकारी आणि नागरी समाज सदस्य यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवादात बोलताना टीम इंडियाच्या भावनेला दुजोरा दिला. राज्यांची एकमेकांची स्पर्धा असली तरी सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्याचं एक उत्तम उदाहरण इथं पाहायला मिळत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सगळ्या राज्यांचा एकत्र विकास होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा ब्रँड खूप मजबूत आहे, असं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देखील यात सहभाग घेतला.